नमस्कार, आप देख रहे हैं दबंग हेडलाइंस। उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना पक्ष की तरफ से कल उल्लासनगर कैंप क्रमांक 4 के स्वामी शांति प्रकाश आश्रम में विधानसभा 140, 141, 142 के पदाधिकारी व कार्यकर्ताओं का मार्गदर्शन आढ़ावा बैठक संपन्न हुआ। प्रमुख मार्गदर्शन के रूप में उपनेता व कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोज जी उपस्थित थे। इस मेळावे में कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे के सटीक प्रहार वाले भाषण ने मानव शिवसैनिकों में एक नई ऊर्जा का संचार कर दिया है। इस भव्य कार्यकर्ता मेळावे में उपनेता व संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे, जिला संगठिका अंजलि राउत, युवा सेना कल्याण जिला अधिकारी भाऊ मात्रे तथा करोतिया जी ने शिवसैनिकों का मार्गदर्शन किया। इस अवसर पर उपजिला प्रमुख भीमसेन मोरे, शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस बिंदर सेठ, शहर प्रमुख कैलाश तेजी, मारल शहर प्रमुख प्रकाश चौधरी, महिला जिला संगठिका जया कैलाश तेजी, विधानसभा संगठिका मंगला पाटिल, मारल शहर संगठिका भावना ताई भारिंबे, उप शहर संगठिका मनमीत कौर, पिंकी भुल्लर, उप शहर प्रमुख दिलीप मिश्रा, शिवाजी जावले, साबले, शेखर यादव, राजू माने, भगवान मोहिते, राजन वेलकर, सुरेश पाटिल, कृष्णा पुजारी, युवा सेना शहर अधिकारी महेश पुंदे, विभाग प्रमुख सतीश सिंधे, दशरथ चौधरी, अवतार सिंह, आदिनाथ पालवे, अशोक जाधव, शिवाजी हावले, भास्कर सिंधे, संतोष यादव तथा उत्तर भारतीय सेल के मनोज तिवारी उपस्थित थे। इस पदाधिकारी व कार्यकर्ताओं मेळावे में सिंधे सेना सहित कांग्रेस छोड़कर सैकड़ों पदाधिकारियों ने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे में अपनी आस्था दिखाते हुए उपनेता गुरुनाथ खोत व कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे के नेतृत्व में पक्ष प्रवेश किया है। 2025 मध्ये या शासनाला कधी ना कधी निवडणुका घ्याव्याच लागतील, नाहीतर लोक यांच्या बोकांडी बसतील। आणि ज्या पद्धतीनं प्रशासन काम करतंय, अजिबात अंकुश नसलेलं प्रशासन, म्हणजे प्रत्येक रस्त्याची समस्या, लाईटची समस्या, पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढते आणि प्रशासनाचं लक्ष नाही। महापालिका प्रशासनाच्या वर अंकुश बसायला लोकप्रतिनिधी असले पाहिजे। त्या निवडणुकीची तयारी त्यांनी कधी घेऊत ते घाबरत आहेत। भारतीय जनता पार्टीवाले डरपोक आहेत, त्यामुळे ते निवडणुका टाळतात। आणि तरी आम्ही सर्व शिवसैनिकांना त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी आणि निवडणूक कधी येऊ दे शिवसैनिकात सदैव तत्पर असतो, त्याची एक आढावा बैठक त्यांना मार्गदर्शन केलं। मी सर्व शिवसैनिकांना एक आश्वासन देतो की आम्ही तुमच्या बरोबर आहे। शिवसेना पक्षप्रमुख, संपर्क प्रमुख तुमच्या सदैव बरोबर आहेत। खचून जाऊ नका, खचलेले नाहीतच, पण एक चांगल्या उत्साहाने कामाला लागा। पुढचे दिवस आपलेच आहेत। तुम्ही भाषणात बोलले की या पक्षामध्ये आपल्याला अजून 10 कामगार पाहिजे, तर हे पूर्ण हे बघा, आता एक प्रश्न सांगितला हिंदुत्व उद्धव साहेबांचा। या आमच्या उद्धव साहेबांना का शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही। यांचं बेगडी हिंदुत्व, यांचं पाखंडी हिंदुत्व आपण बघितलेलं आहे। त्यामुळेच आता दिवाळीमध्ये बाकीच्यांना सीधा, आता तुम्ही द्यायचं होतं, सगळ्यांनाच द्यायचं होतं। फक्त जाती भेद, धर्मभेद करता तुम्ही। फक्त मुस्लिम लोकांनाच, मुस्लिम बांधवांनाच का, सगळ्यांना द्यायचं होतं। रमजान सगळ्या देशाला द्यायचं होतं। फक्त त्यांना खुश करण्यासाठी ते खुश होणार नाही का, त्यांनी यांची ओळखलेली आहेत। पण या लोकांना सौगाते मोदी काय, ज्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की यांना मतदान दिलं तर तुमचे मंगळसूत्र सुद्धा जातील, त्यांनाच तुम्ही शिरा देताय। हे डबल भूमिका झाली। लोकांचा वाढतोय, लोंढा वाढतोय, लोकांना खरं काय खोटं काय कळतंय। आणि विधानसभेला चूक झाली हे लोकांच्या लक्षात येते। ती चूक सुधारायची असेल तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे लोक आताच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो अनुत्साह होता, त्यानिमित्तानं आज कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक आपण घ्यायच्या होत्या आम्हाला, की आता होऊ घातलेल्या 2025 मधल्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, स्वराज्य संस्थाच्या आतापर्यंत 3 वर्षामध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे की नगरसेवक नाही, कोण नाही, अशा परिस्थितीमध्ये
जे अधिकारी आहेत ते अधिकारी सत्ता चालवत आहेत, म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यायला पाहिजेत. ह्या भावनेने ह्या कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी, त्या कार्यकर्त्यांच्या पाठबळ उभं करण्यासाठी आजची ही बैठक होती आणि त्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आहे. सर, गेली 2.5-3 वर्ष झालं एक सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, परंतु आता ते भाजपाचे नेते आता मुस्लिम समाजातील जे आपले बांधव आहेत त्यांना भेट देणार आहेत. तर याकडे आपण कसं पाहतो? राजकारणात काय होतं की हिंदुत्व हे त्यांचं हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व फक्त राजकारणासाठी वापरतायत. आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं आमचं हिंदुत्व जे आहे, हिंदुत्व शेंडी आणि जानव्यात आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व, आमचा जो माणूस आहे त्या हिंदू माणसासाठी, त्याच्यासाठी आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आजच्या जे रमजान ईदसाठी सौगाते जे पंतप्रधानांनी आता त्यांना काहीतरी 35-35 लाख लोकांना देत आहेत तिकडे, त्याच्यावरून जनतेच्या मनात त्यांना कळलेलं आहे की ते मुस्लिम बांधव आहेत, ते त्यांना कधी होणार नाहीत, त्यांचे होणार नाहीत. त्यांना माहिती आहे हे आपले नाही आहेत, हे फक्त आपला वापर करून घेत आहेत आणि तितके ते सावध आहेत. त्यामुळे त्यांनी किती काही केलं तर त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे हे त्यांनी सिद्ध होत आहे.